ओके सो वाव कॉंग्रॅच्युलेशन. आणि आज दोन नवीन मेंबरनी हा जो कोट एक्सप्लेन केलेला आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि येस, अमेझिंग एनर्जी अक्षय, थँक्यू. गाईज, लक्षात ठेवा की बी पार्टिसिपेट. तुम्ही जर पार्टिसिपेट नाही करणार तर तुमचे ड्रीम्स आहेत ना, तुमच्या ऍक्शन बरोबर मॅच होणार नाही. परत मी एकदा सांगतोय, इट इज अ डिस्क्लेमर. तुम्हाला एक डिस्क्लेमर सांगतोय की तुमच्या ज्या इच्छा आहेत, तुमचे जे ड्रीम्स आहेत, ते जर तुमच्या ऍक्शन बरोबर मॅच होत नसेल ना, तर ही पॉसिबिलिटी नाही होणार आहे. किती जणांना क्लिअर होत आहे मी काय बोलतोय ते? येस, म्हणजे आता समोर तुम्हालाच कळतंय पुढच्या न्यू इयर रेझोल्युशन काय होणार नाहीये. राईट? नाही, काय होणार नाहीये न्यू रेझोल्युशन. जर तुम्ही ठरवलं आज तुमच्यासाठी न्यू इयर रेझोल्युशन आहे, तुम्ही स्वतःहून स्वतःला एक आरशासमोर प्रश्न विचारा, मला जे ड्रीम्स पाहिजे तसे मी ऍक्शन घेतोय का? ते मी करतोय का? आम्हाला जे सांगितलंय ते आम्ही फॉलो. तुम्ही स्वतःहून विचारा, करताय का तुम्ही? पार्टिसिपेट करा. इट इज ऑल अबाउट तुमच्याकडून. तुमच्याकडे इंटरनल मोटिवेशन नाही म्हणून एक्सटर्नल पुश आम्ही देतोय. पण एक्सटर्नल पुशनी पण जर तुम्ही पुढे ना आलात, कसं काय वर्क होईल? राईट आहे. इथे चाकू आणि सुरीनी काम नाही होणार. बरोबर आहे ना? क्लिअर की नाही? तुमचे ड्रीम्स आहेत. मी सिंपल पाथ सांगितलेला आहे. मी एवढाही तुमच्या वन टू वन मध्ये मी एवढाही सांगतो की तुम्ही लाखो रुपये आतापर्यंत रिच लोकांना दिलेले आहेत. तुम्ही स्वतःला 1,000 रुपये तरी द्या. किती जणांना मी बोलतोय ते कनेक्ट होत आहे? न कळत हजारो रुपये तुम्ही दिलेले आहेत. तुमची चुकीची इन्व्हेस्टमेंट करताय, चुकीचा बऱ्याच काही गोष्टी करताय तुम्ही. सो कम ऑन कॅमेरा, पार्टिसिपेट, कम फुल्ली, 100% फुल्ली या आतमध्ये. तुम्ही मला सांगा की तुम्ही अर्धवट असेल तर अर्धवट सक्सेस मिळेल. तुम्ही जर फक्त 100% जिथे रिक्वायर्ड आहेत तिथे फक्त 20% तुम्ही येणार आहे, 20% सक्सेस भेटेल. चालेल का? नाही ना. तुम्ही जर तुमचा मुलगा किंवा मुलगी, तुम्ही एका एक्झाम मध्ये बसतायत, परीक्षामध्ये बसतायत, 20% रिझल्ट, 20% मार्क भेटणार. सेम तुम्ही का नाही समजत की 2 वर्षासाठी का बनत नाही? 2 वर्षासाठी तुम्ही स्वार्थी, स्वतःच्या लाईफसाठी स्वार्थी का नाही? कारण की हे स्वार्थपणच तुमच्या लाईफला पुढे घेऊन जाणार आहे. किती जणांना मी बोलतोय ते कनेक्ट होते? कनेक्ट होत असेल तर सी टाईप करा. ऍक्शन नाही घेतला तर ड्रीम आहेत नाही, ड्रीम इकडे आहेत ना, इकडे मरून जाणार आहेत. इथे मरून जाणार आहेत. आणि तो तुम्हाला आता नाही कळणार आहे. तो तुम्हाला लाईव्हच्या नंतर कळेल. अरे बोलला, अरे हा इकडे राहिलाच. राईट? सो मित्रांनो, मी तुम्हाला, इट इज अ डिस्क्लेमर. हा न्यू इयरचा एंड होत चाललाय. आपला जो नवीन वर्ष येत चाललंय. आय डोंट वॉन्ट मला 1 तारखेला मला आज पाहिजे की येस, आय एम कमिटेड फॉर व्हॉट एव्हर आय वॉन्ट. मी कमिटेड आहे माझ्या लाईफसाठी. येस. तो आजचा जो कोट आहे त्याच्याच रिलेटेड आहे. हे जबरदस्त कोट आहे अक्षय जो सेट केलेला आहे. येस. ओके अक्षय, कॅन यू गिव्ह मी अ शेअरिंग? ओके सो, ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सो आजचा जो कोट आहे, आजचा कोट आहे की नेक्स्ट टाइम आस्क व्हॉट द वर्स्ट दॅट विल हॅपन, देन पुश युअरसेल्फ लिटिल फर्दर देन यू डेअर. ह्याचा अर्थ काय? पुढच्या वेळी पुढच्या वेळी काही नवीन करायचं ठरवलं आणि मनात भीती आली, तर वर्स्ट केस स्टोरी इमॅजिन करण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा. रिअलिस्टिकली रिअलिस्टिकली सगळ्यात वर्स्ट काय होऊ शकतं? काही करायच्या ऐवजी, काही भीती, जेव्हा आपण स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करतो, स्वतः काहीतरी नवीन करायचं ठरवतो, तर वर्स्ट केस स्टोरी इथे कल्पना येण्याऐवजी रिअलिस्टिक सगळ्यात वर्स्ट काय होऊ शकतं? जास्तीत जास्त काय? बहुतेक वेळा उत्तर हेच असतं. बघा, काय काय उत्तर बघा. किती जणांना मी जे बोलतोय ते उत्तर आहे? कदाचित फेल होईल. किती जणांचा हा असतो डोक्यामध्ये विचार? थोडं अनकम्फर्टेबल वाटेल. मी जे कनेक्ट करते तुम्हाला किती जणांना कनेक्ट होते ते बघा. एखादी स्मॉल मिस्टेक होईल, थोडासा पैसा जाईल, लर्निंग साठी ट्युशन फी समजा,
पुन्हा एकदा ट्राय करावा लागेल. कायला काय प्रॉब्लेम झाला का? दुखलं का कुठे? काय नाही ना, आपण इकडेच आहोत ना अजून. तिथे ना मी बोलते ते कनेक्ट होते. राईट नाही, कुणाला ताप आला का 102चा? नाही आला. अजून काय झालं जास्त होऊन होऊन? मित्रांनो, हे काही परमनंट नाहीये. आणि हा काही तुमचा जीव घेणं सुद्धा नाहीये. इट इज नॉट अ डेडली. पण आता खरा वर्स्ट केसची तुलना करा. बघा आता मी तुम्हाला ना आधीच मी सांगितलं आणि आता तुलना करा काहीच न करणं. वर्षानुवर्ष डेपमध्ये अडकून राहणं. माझ्याबरोबर तुम्ही आहात आणि जर 3-4 वर्षात जर तुमचं काही होत नाहीये, तुम्ही माझ्याबरोबर पुढे येत नाहीये, इट इज ऑल अबाउट तुम्ही स्वतःला फक्त विचारा, की मी परत तिकडेच राहतोय. तिकडेच राहतोय. प्लेन पकडायचंय. तुम्ही गेटच्या इथेच वल्लभ सरांचा हात पकडून बोला. वल्लभ सर हात नाही, वल्लभ सर पुढे चाललेत. गेटच्याच इथे जर वाट पाहत राहिला, कसं काय होणार? आणि मग फक्त काय बघाल माहितीये? लोक विमानाने जाताना बघाल. काही जण विमानाने जाणार पण आहेत आणि जात आहेत. कारण की काही जणांकडे पासपोर्ट पण आलाय. वर्षानुवर्ष डेपमध्ये अडकून राहाल. कायम फक्त सॅलरीवर डिपेंड राहणं. फ्रीडम नसताना म्हातारपर्यंत काम करत राहणं. सतत स्ट्रेस, प्रेशर आणि शेवटी रिग्रेट. हे डेंजर नाही का? आधीचं डेंजर होतं का आत्ताचं डेंजर आहे? सिंपल आहे. मित्रांनो, प्रत्येकाकडे तो पोटेन्शियल आहे स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. प्रत्येकाकडे वेळ आहे. जर तुमच्याकडे वेळ नाहीये, मग वेळ कुणासाठी आहे? ज्याच्याने तुम्ही डेपमध्ये आलात त्याच्यासाठी वेळ आहे? जे ऑलरेडी 10, 15, 20, 25 वर्ष त्याच्यामध्ये घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचंय? यू आस्क युअरसेल्फ. मी माझ्या लाईफमध्ये पुढे आलेलो आहे. मी तुम्हाला फास्टेस्ट पाथ दिलेला आहे. फास्टेस्ट पाथ दिलेला आहे. लँग्वेजचा बॅरियर पण सोडून दिला. एकदम इझिएस्ट मेथडने सांगतोय. जेव्हा तुम्हाला कळतं, की जेव्हा आपल्याला हे माझ्या लाईफमध्ये जेव्हा मला कळलं ना, की बाबा पुढचं लाईफ काय असणार? आणि ज्या दिवशी मला कळलं, की वर्स्ट आउटकम मॅनेजेबल आहे. ओके, अनकम्फर्टेबल वाटेल. थोडासा पैसा जाईल. किती गेला? किती गेला माझा? 20 लाख गेला ना? 4 महिने. किती गेला? स्टार्टिंगचे जे सगळ्यात माझी पहिली अमाउंट होती दॅट इज तोच मी बोल्ड डिसिजन केला. नंतर तर पैसे ऑटोमॅटिकली आले. स्टार्टिंगचे जेव्हा 10% मी जे इन्व्हेस्ट केलेलं ना, दॅट इज द बिगेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ आणि जिकडे माझा नरकावरनं स्वर्ग झाला. राईट? आज पण मी 5:30 ला उठतो. गेली. व्हाय? बिकॉज ऑफ द मिशन. या मिशनसाठी मला जगायचंय. किती जणांना मी जे बोलतोय ते कनेक्ट होतंय. सो क्लिअर कट आहे, तुमच्याकडे रिझन नाहीये सकाळी उठण्याचा. रिझन आहे तर जे न आवडीचं काम करण्यासाठी. ते मॅनेजेबल आहे ना? नाही मॅनेजेबल आहे का थोडं अनकम्फर्टेबल वाटणं? स्मॉल मिस्टेक आहे, फेल होईल. अरे थोडासा पैसा वेस्ट होईल. पैसा वेस्ट होतच नाहीये. लर्निंगसाठी ट्युशन फी आहे. पुन्हा ट्राय करावं लागेल. इट इज मॅनेजेबल. ज्यावेळी तुम्ही मॅनेजेबल आहात, तेव्हा आतून करेज येतं, की भाई चल, मी पुढचं डेंजर नाही बघणार. आणि काही लोकांचं अजून डेंजरवरती डेंजर लाईफ चालत चाललेत. मी लोकांना वॉर्निंग दिले, की आता थोडंसं पुढे या. मग मग तुमचं कम्फर्ट झोनच्या थोडंसं बाहेर पाऊल टाकता. कारण की जेव्हा तुम्हाला हे कळतं आणि ग्रोथ तिथून सुरू होतं. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम ही गॅम्बलिंग मधून येत नाहीये. ती येते स्मॉल पण करेजियस ॲक्शन घेऊन. जे तुम्ही कन्सिस्टंटपणे घेत राहता त्यातून येतं. काही रॉकेट सायन्स नाही. तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी आहे ना, सगळ्यात डिफिकल्ट काम करून झालेलं आहे. तुम्हाला ईझी काम तुमच्यासाठी नाही करायचंय, तुमच्या कुटुंबासाठी नाही करायचंय. का कम्फर्ट झोनमध्ये राहायचंय आपल्याला? का कम्फर्ट झोनमध्ये राहायचंय? जर पुढची लाईफ एवढी डेंजर आहे, का राहायचंय? स्वतःला विचारा, एक प्रश्न विचारा, की माझ्याकडे टाईम नाहीये. मग पैसे आहेत का आपल्याकडे? जर नाहीये, मग टाईम काढावा लागेल.
जर टाइम आहे तर पैसा आपल्याला द्यावा लागेल. पैसा आपण प्रत्येकजण करू, प्रत्येकाला सॅलरी येते, प्रत्येक जण शाळेत मुलांना शिकवते, पण तुम्ही का स्वतःला स्टुडंट नाही समजत आहे? हाच तो स्टुडंट तुमच्या बाकीच्या स्टुडंटला पुढे घेऊन जाणार आहे. ट्रस्ट मी गाईज, लाईफ इज खूप चांगली आहे लाईफ. फक्त थोडस तुम्ही परत कम्फर्ट झोन मध्ये जाताय. एव्हरीवन आर गोइंग इन कम्फर्ट झोन. स्पेसिफिकली मी आज का कोटला टाकते की पीपल आर कमिंग कॅमेरावरती या कॅमेरा, माझे प्रत्येक लोक किंचाळून बोलतायत. पीपल आर नॉट टेकिंग इनिशिएटिव्ह. हा, तुम्ही स्वतःला विचारा कोण रिझल्ट आणणार. तुम्हाला समोर समोर दिसतंय की जे लोक पार्टिसिपेट करतात त्यांचा रिझल्ट येत आहेत. किती जणांना स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट माहिती पडतायत की कोण रिझल्ट घेत आहे, किती जणांना कनेक्ट होत आहे, किती जण बघतायत. राईट आहे ना? तुम्ही बघताय की एवढ्या लोकांना रिझल्ट येत आहेत, इन्कम सोर्सेस सुरू झाल्या, तरी सुद्धा आपण तिकडेच चाललोय. डू यू अंडरस्टँड? अग्री? बघा, ही तुम्हाला हे मी प्रत्यक्ष सांगतोय की तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालताय, वेळ वेस्ट करताय. एनर्जी मध्ये या, एनर्जी मध्ये या. टेक स्मॉल ऍक्शन, टेक. मी जे बोलतोय तुम्ही माझ्या बरोबर आलात तर माझं ऐकलं पाहिजे. किती जण बरोबर मी बोलतोय? का जिद्द का दगडासारखं पकडून बसायचं आपण, की दगडच राहायचं नाही, मला हालायचं नाही. वल्लभ सर बोलले, अरे अक्षय सर ठीक आहे, अक्षय सरांना किंचाळू दे, स्वप्नीलला किंचाळू दे, मी काय कॅमेरावरती येणार नाहीये, मी नाही येणार. आय विल नॉट कम. मी पकडून बसणार, जसं मी 20 वर्ष पकडून बसले, जसं मी 15 वर्ष पकडून बसले. मी काय हलणारा नाहीये. चिल्लाने दे उस बंदे को, चिल्ला, और कितना चिल्लाएगा? 1 घंटा तो चिल्लाएगा, 1 तासच ओरडणार, अजून काय ओरडणार आहेत? त्यानंतर तर होणार ना. गोल मोठे आणि वर्क छोटा, काय मॅच होणार? किती जणांना कनेक्ट होते मी काय बोलतोय? सो बी ऑन कॅमेरा, कम फॉर यू ओनली, फॉर नॉट, यू आर नॉट कमिंग फॉर मी. माझ्यासाठी तुम्ही येत नाहीये, तुम्ही तुमच्या ड्रीम साठी येत आहे, तुमच्या कुटुंबाच्या ड्रीम साठी आहे. आपले मुलं, त्यांना प्रत्येक मुलगाला एक हक्क आहे की बाबा तुम्ही का करू नाही शकला, जर तुम्ही माझ्यावरती एवढं इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही का स्वतःवरती नाही केलात? तुम्ही का नाही केलात? त्यांनी पूर्णपणे प्रश्न विचारला पाहिजे. माझ्यावरती करताय, माझ्याकडून अपेक्षा करताय, तुम्ही पैसा तुमच्यावरती लावा ना, आणि बघा तुम्ही पास होताय का. देन कम टू मी. तेव्हा माझ्याकडून अपेक्षा करा 60, 70, 80, 90% काढायची. किती जणांना मी बोलतोय कनेक्ट होते? सेम फॉर्म्युला तुमच्यावरती वापरू शकतो, मी वापरला माझ्यावरती. आणि आय एम अ प्राऊड फादर, प्राऊड हजबंड, प्राऊड ब्रदर, प्राऊड सन. नाही होता आला. हाच तर रिग्रेट आहे माझ्या लाईफ मध्ये. कारण की आता माझा सक्सेस बघण्यासाठी डू नॉट, ह्या झोन मध्ये येऊ नका, या झोन मध्ये येऊ नका. ती जणांना मी बोलतोय ते कनेक्ट होते. सो जे आहेत त्यांना खुश करा. स्टार्ट विथ यू, कारण की तुमच्यापासून स्टार्ट होणार आहे. सो मुलाकडे आज बघा आणि सेम प्रश्न विचारा की बाबा तुझ्यावरती जे पैसा टाकतोय, आज मी जर केलं, माझी लाईफ चेंज झाली तर तुझी लाईफ चेंज होईल. थँक्यू व्हेरी मच अक्षय, इट्स अ वंडरफुल कोट. थँक्यू. अँड मी परत सगळ्यांना बोलतोय की न्यू इयर, कोणी न्यू इयरचं रेझोल्युशनच्या भानगडीत पडू नका. तुमचं आज न्यू इयर आहे, इट इज अ टुडे. नाहीतर परत तुम्ही प्रोक्रास्टिनेशन करू नका. प्रोक्रास्टिनेशन हा शब्द नाही आहे, तो रोग आहे जो आपल्याला लागलेला आहे. की उद्या, उद्या, उद्या मी माझी बुक वाचायची आहे तर मी आज ठरवणार आहे, कारण की मला एकदा माहिती आहे की उद्या कधी येत नाहीये. येस, थोडासा अक्षय मी जास्त टाइम घेतलाय, पण इट इज नीडेड, बिकॉज मी लोकांना बघतोय की लोक थोडेसे शांतच झालेले आहेत. किती जण स्वतःहूनच बोलला की आम्ही कम्फर्ट झोन मध्ये गेलेलो आहे, आम्ही एकदम शांत पीसफुल आहे. वल्लभ सरांना जॉईन झाले, आता फक्त एक दिवस कॅलेंडरला टिक मारायचं की सर बोलले 2 वर्ष होणार, टिक मारा, टिक मारा, टिक मारा, टिक मारा. मी ऑटोमॅटिकली 2 वर्ष झाला, वल्लभ सर मला सर्टिफिकेट भेटणार,
फायनान्शियल फ्रीडमचा. किती जण अशा अपेक्षेवरती आहेत? असं भेटणार आहे का? तुमच्या मित्रांनो, तुमच्यापेक्षा माझा लॉस आहे की नाही? तुमच्यापेक्षा माझा रेप्युटेशन कमी होतंय. किती जणांना मी बोलतोय कनेक्ट होतंय. मला तुम्ही सिंपती देऊ नका की मी सॅक्रिफाईस केलंय जॉब सोडून आणि स्टार्ट केलंय मिशन. आय डोंट वॉन्ट सिंपती. आय वॉन्ट यू टू बिकम. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुमचा सक्सेस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी प्राऊडली शेअर करतो मला जे आवडतं ते, आणि भरपूर आहेत अजून शेअर करण्यासाठी. सो वर्क फॉर यू, अटेंड फॉर यू, डू फॉर युअर फॅमिली. आज तुम्हाला एकच एक्सरसाइज सांगितले, तुमच्या मुलगांच्या डोळ्याचं न की मी जे त्याच्यावरती पैसे टाकून त्याला बोलतोय की हे घे शाळेत मी 10,000 भरले, 50,000 भरले, मला आता तुझ्याकडून रिझल्ट पाहिजे, मला तुझा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे. कोणत्या हक्काने विचारताय? कोणत्या हक्काने विचारताय? आर यू डुईंग द सेम थिंग? आर यू डुईंग द सेम थिंग? नाही ना? So thank you, Akshay, for the wonderful quote. Thank you, thank you, thank you. God bless you. Yes, thank you, Vallabh sir. More power to you, more